काँग्रेसचे नेते भाई जगताप दिल्लीत आहेत, थेट त्यांची चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आपण दिल्लीत आलेला आहे, काय विशेष? नाही, माझं दिल्लीमध्ये येणं, अहो दिल्ली आमचं नाही, राज्यात चर्चा सुरू आहे, तुम्ही काहीतरी मेसेज घेऊन आले का? नाही, राज्यामध्ये चर्चा जागा वाटपाच्या आहेत महाराष्ट्राच्या, पण मुंबईची वेगळी कमिटी आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या मुंबईच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड असतील, मी मुंबईचा माजी अध्यक्ष म्हणून, आणि असलम शेख हे माजी मंत्री म्हणून आम्ही तिघांची कमिटी आहे मुंबईच्या 36 जागांच्या बाबतीमध्ये. आणि आमचं बरंच काम त्याच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आमच्या 3 बैठका ऑलरेडी झाल्या, त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी पवारसाहेबांची, शिवसेना उद्धव साहेबांची, आम्ही स्वतः, असे सगळे आम्ही चर्चा करून काही जागा आम्ही क्लिअर केलेल्या आहेत. आणि काही जागा अजून बाकी आहेत, पण महाराष्ट्राच्या जागा ह्या जास्त आहेत, 255 जागा त्या आहेत. त्याच्या बाबतीमध्ये याच्या अगोदरी बैठका झाल्या. आता मला असं वाटतंय की ह्या 2-3 दिवसामध्ये त्याही सुद्धा जास्तीत जास्त कशा हे होतील, आवरल्या जातील किंवा कसं त्याच्यावर एकमत होईल हा प्रयत्न ते करतीलच. आणि त्यानंतर मुंबईची पण बैठक होईल, आणि मुंबईच्या बैठकीमध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न करू. आता ज्या पेंडिंग आहेत, ज्या 10-12 पेंडिंग आहेत, म्हणजे मुंबईतल्या 10-12 पेंडिंग आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही 20 पर्यंत संपवलंय? हो, अगदी म्हणजे आता हे सांगण्याचं काही हरकत नाही. शिवसेनेच्या 13 जागा आम्ही क्लिअर केलेल्या आहेत, काँग्रेसच्या 8 जागा क्लिअर झालेल्या आहेत, राष्ट्रवादीची 1 जागा क्लिअर झालेली आहे, समाजवादी पक्षाची 1 जागा क्लिअर झालेली आहे. त्यामुळे 24 जागा ह्या झालेल्याच आहेत. आणि आताच्या काय राहिलेल्या आहेत काही जागा, त्याच्यावर मी म्हटलं तसं 1-2 बैठकामध्ये आमचं होईल. आणि मला खात्री आहे की दसऱ्याच्या आत, म्हणजे सोनं लुटायच्या आत हा प्रश्न निकाली निघेल, आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये तो निकाली निघेल याची मला खात्री आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तुम्ही यादी काढाल अशी चर्चा आहे, कारण की 10 तारखेला काहीतरी घोषणा होईल, ऑक्टोबरच्या महिन्यात घोषणा होईल, अशी केंद्रीय निवडणूक आयोग घोषणा करेल अशी चर्चा आहे. तर तुम्ही त्या निमित्ताने त्या प्रकारची आखणी केली आहेत का? पण तसंच होतं नेहमी ना, म्हणजे असं होतच नाही ना. आता काय भाजपची काही यादी आलेली नाही का, आली का, किंवा शिंदे गटाची आली का? एकदा निवडणुकीच्या घोषणा झाल्या की याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये सगळेच पक्ष असं करतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं काय चाललंय मला माहीत नाही. निवडणूक आयोग कधी निवडणुका डिक्लेअर करणार हेही मला माहीत नाही. परंतु एवढं नक्की की नवरात्री 3 तारखेपासून बसत आहेत, आणि दसऱ्याच्या पूर्वी आमच्या सगळ्यांच्या चर्चा हे होऊन, कंप्लीट होऊन, त्या पूर्ण होऊन, आमचा जागा वाटपाचा जो काही हे आहे तिढा तो सुटला जाईल, एवढं मी नक्की सांगेन आपल्याला. म्हणजे फॉर्म्युला निश्चित झालेला आहे? नाही, याच्यात फॉर्म्युला असं काही नसतं. मुंबईमध्ये मी मुंबईपुरतं मर्यादित बोलतो, कारण मी महाराष्ट्राच्या जागा वाटपाच्या याच्यामध्ये मी नसतो. आणि आमचे सगळे नेते, त्याच्यामध्ये नानाभाऊ स्वतः अध्यक्ष म्हणून नानाभाऊ पटोळे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, आमचे हे सगळे ज्येष्ठ नेते, बंटी पाटील, असे हे सगळे बसतात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. आणि ते सगळे सक्षम आहेत, ते त्यांच्या चर्चा झाल्यात, आणि त्यांच्या चर्चा काय झाल्या ह्या मला माहीत नाही. पण मुंबईचं मी आपल्याला नक्कीच सांगेन की मुंबईच्या जागा वाटपाचा प्रश्न आम्ही तो मार्गी लावलेला आहे. उर्वरित जे काही राहिलेले आहेत 10-12, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही या 1-2 बैठकांमध्ये तो प्रश्न आम्ही निकाली काढू. आणि मोठा भाऊ कोण त्याच्यावर येतोय. आणि आपण म्हणालात तसं मुंबईमध्ये मोठा भाऊ हा शिवसेनाच असू शकते, आणि आम्ही ते मान्य केलेलं आहे. आणि आमच्या पहिल्या बैठकीपासून आम्ही ते म्हणत आलेलो आहोत. आम्ही फक्त त्यांना विनंती केली आहे की आम्हाला छोट्या भावाची चांगली वागणूक द्या. मोठ्या भावाने असा मोठेपणा दाखवून मनाचा छोट्या भावाला सुद्धा अगदी बरोबर प्रेमाने वागवावं. आतापर्यंत चांगलं वागवं, राम लक्ष्मण व्हावं असं वाटतं. असं आम्ही सांगतोय. पण तसं वातावरण आमच्याकडे मुंबईच्या बैठकांमध्ये वातावरण खूप चांगलं आहे, हे मला मुद्दाम अधोरेखित करावं असं वाटेल. ठीक आहे, त्यांनी एखाद्या गोष्टीमध्ये आग्रह धरणं, तो आम्हीही धरतोय ना. बरोबर, आम्ही धरतोय. काही जागा त्यांच्या निवडून आलेल्या, ते आमदार त्यांच्याबरोबर राहिले नसले तरी, जेव्हा शिवसेना एक होती तेव्हा ते लढले होते आणि जिंकले होते, म्हणून त्यांनी आग्रह करणं, किंवा आमच्या जागा आम्ही जिंकलेल्या आहोत त्या आग्रह करणं हा स्वाभाविक आहे.
त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये विशेषतः काँग्रेसच्या परंपरागत काही जागा आहेत, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या आता चर्चा सुरू आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सामोपचाराने सगळं होऊन जाईल सगळं एकदम होऊन जाईल, काय काळजी करू नका. आणि समजा राहिलं अगदी समजा आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे सुरुवातीलाच की समजा काही जागांवर आपला वाद राहिला, म्हणजे आमच्या कमिटीचं म्हणतोय, वरती आहेत तर सगळे बसलेले, उद्धवजी आहेत, राहुल गांधी बसलेले आहेत, के.सी. वेणुगोपाल आहेत, आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनितला आहेत, खारगे साहेब स्वतः अध्यक्ष आहेत, मग ते बघतील. पण मला असं वाटतं की ह्या जागांचा जो आहे तसा वाद फारसा राहणार नाही. आम्ही सामोपचाराने ते सोडून घेऊ. नाही, सामोपचाराने सोडून घ्याल. शिवसेना खूप मुस्लिम मतदारसंघ मागताय अशी चर्चा आहे. काँग्रेसनी सुद्धा मुस्लिम मतदारसंघावरती तेच उमेदवार द्यावे, कारण की इथे तुम्ही जिथे दिल्लीत आलेला होता तिथेच याच इथे हुसेन दलवाई म्हणाले होते की मुस्लिम समाजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 तरी जागा द्याव्या आणि जास्तीत जास्त जागा मुंबईत मिळाव्या. कसं आहे माहिती का की एक समाज म्हणून एखादी गोष्ट कोणी मागणं हे काही चुकीचं नाही. आणि मला हे रिपीट करावं असं वाटेल की लोकसभेमध्ये आम्ही मुस्लिम समाजाला नाही देऊ शकलो, द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून मुस्लिम समाजाने अशा पद्धतीने काही मागणं हे अयोग्य नाही. अर्थात आज आपण ही गोष्ट सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्वी आपल्या चर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होत होते, आता आपण 3-4 पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे आपल्या वाट्याला जागा किती येतात त्यानुसार मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. आणि मला खात्री आहे की त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि त्यानुसार त्याच्या चर्चा होतील. आणि मुस्लिम दलित असतील, मुस्लिम असतील, मागासवर्गीय या सगळा जो विभाग आहे हे सगळे नेहमीच काँग्रेसच्या बरोबर राहिले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओबीसी असेल, हा नेहमीच आमच्या काँग्रेसचा हे राहिला, बेस राहिला. त्यामुळे त्या जागेमध्ये मुस्लिम जिथे कॅन्डिडेट असतील ते आम्ही मागणं हे क्रमप्राप्त आहे. आणि मला असं वाटतं की त्या चर्चेने होऊन जाईल, ते त्याच्यामध्ये अडचण काही येईल असं मला वाटत नाही. नाही, जसं विदर्भामध्ये डीएमके फॅक्टर आहे, दलित मुस्लिम कुणबी, तसा मुंबईत कुठला फॅक्टर आहे? नाही, मुंबईमध्ये असा कसला फॅक्टर नसतो, आपल्याला माहिती आहे. मुंबई म्हणजे एक छोटं हिंदुस्थान आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद असलं आहे की त्या जिल्ह्यांमध्ये त्या विभागामध्ये तिथे असलेल्या समाजाचं एकंदरीत हे जे आहे प्रमाण, त्याप्रमाणे ते फॅक्टर आहेत. जे विदर्भामध्ये तुम्ही म्हणणार ते खरं आहे, कारण तो समाज त्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, तिथे एकच समाज कितीतरी असेल असं सांगता येणार नाही. आणि म्हणून मुंबईच्या वेगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा होतील, विदर्भाच्या वेगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा होतील, पश्चिम महाराष्ट्राच्या वेगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा होतील, ज्या अनेक वर्षापासून होत आल्या. म्हणजे त्यात काही नवीन काहीच नाही. धन्यवाद. हे भाई जगताप, काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मुंबई विभागाचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, आणि अतिशय स्पष्टपणे त्यांनी कसं मुंबईचं असणार आहे गणित, ते गणित आपल्यासमोर मांडलेलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.